जय सियाराम मंडळी, मी अभिषेक महादेव राऊळ आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। वसुंधरा पायीदिंडी 2025 मध्ये जी निघाली आहे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य संकल्पनेतून आणि प्रेरणेतून रामानंद संप्रदायाच्या उपपीठ मराठवाडा माऊली माहेर सिमुरगावाणी येथून दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी आणि आज या दिंडीचा सलग 6वा दिवस म्हणजेच दिनांक 3 ऑक्टोबर 2025। समर्पण म्हणजे स्वतःला एखाद्या कार्यात ध्येयात पूर्णपणे झोकून देणे हे त्यागाचे निस्वार्थपणाचे लक्षण असते। मी संपतो तिथे समर्पण सुरू होतं। समर्पण म्हणजे फक्त काहीतरी देणे नव्हे तर स्वतःला विसरून देणे आणि असाच समर्पणाचा भाव आपल्याला या वसुंधरा पायीदिंडीत पाहायला मिळतो। चला तर मग आजच्या या वसुंधरा पायीदिंडीतल पाहूया दुसरे सत्र। पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य संकल्पनेतून साकारलेल्या वसुंधरा पायीदिंडीचे औचित्य साधून येडेश्वरी मंगल कार्यालय अंदोरा तालुका कळंब जिल्हा धाराशिव या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले। या शुभ प्रसंगी विधानसभा तुळजापूरचे माननीय आमदार श्री राणा जगजित सिंह पाटील हे उपस्थित होते। यावेळी त्यांनी पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या प्रेरणेतून साकारलेल्या वसुंधरा पायीदिंडीबद्दल कौतुकास्पद उद्गार काढले। आपल्या सर्वांना कल्पना आहे की वसुंधरा पायीदिंडी आपली निघालेली आहे। रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी आपल्या रामानंदाचार्य दक्षिणपीठ नानीसधाम यांच्या संकल्पनेतून मार्गदर्शनाखाली त्यांच्या आशीर्वादाने स्वामीजींच्या आशीर्वादाने वसुंधरा पायीदिंडी आपली निघालेली आहे। आणि हे सर्व अंतर आपण पार करत असताना जिथे आपण थांबताय प्रत्येक ठिकाणी आपण वृक्ष लागवड करताय आणि वसुंधराचं महत्त्व, इकोलॉजीचं महत्त्व, पर्यावरणाचं महत्त्व आपल्या स्वामीजींच्या माध्यमातून गावोगावी घरापर्यंत पोहोचवण्याची मोठी जबाबदारी आपण पार पडताय। त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। स्वामीजींच्या आशीर्वादाने हे जे महत्त्वाचं काम चाललंय, प्रत्येक काम त्यांनी हाती घेतलेलं समाजाच्या उपयोगाचं, अडचणीतल्या लोकांना अडचणीतून बाहेर काढणारच असतं याची तुम्हाला मला सर्वांना जाणीव आहे। आणि आता आपल्या भागामध्ये तुम्ही आता जिथे आहात धाराशिवमध्ये कळंब तालुक्यामध्ये अंदोरा गावामध्ये इथे देखील प्रचंड प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली। इतिहासात कधी पडला नाही एवढा पाऊस पडला, आपल्या मराठवाड्यात पडला, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पडला। आणि त्याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास। वृक्ष लागवड करून आपण अतिशय महत्त्वाचं राष्ट्रीय कार्य करताय, त्याबद्दल पुनश्च आपल्या सर्वांचे आभार मी व्यक्त करतो, स्वामीजींचे आभार व्यक्त करतो। जय सियाराम। दुपारच्या महाप्रसादाचा आस्वाद सर्वच यात्रिकींनी घेतला व अल्पविश्रांतीनंतर रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांना नयनरम्य, मनमोहक, सुशोभित अशा रथामध्ये विराजमान करण्यात आले आणि या वसुंधरा पायीदिंडीने नियोजित मार्गाकडे पुन्हा एकदा नव्या उत्साहात प्रस्थान केले। प्रदूषण ही आजच्या युगातील एक मोठी समस्या आहे। वायू प्रदूषण, जल प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण त्यामुळे माणसाचे आरोग्य, निसर्ग आणि प्राणी यांना धोका निर्माण झालेला आहे। धूर, प्लास्टिक, रसायने आणि कचरा यामुळे पर्यावरण खराब होत आहे। याचे परिणाम दुष्काळ, पूर, आजार आणि हवामानात बदल यामध्ये दिसून येतात। झाडे लावून, स्वच्छता ठेवून आणि प्लास्टिक टाळून आपण प्रदूषण कमी करू शकतो आणि म्हणूनच पर्यावरण हीच खरी काळाची गरज आहे। तिचे रक्षण करणे हीच आपली नैतिक जबाबदारी आहे।
महंता तुझी योगीराया वसुंधरा म्हणजे आपली प्रिय पृथ्वी, जिच्या कुशीत आपले जीवन फुलते, वाढते आणि स्थिरते. ही वसुंधरा केवळ एक ग्रह नाही, तर ती आपली आई समान आहे. पण दुर्दैवाने आज वसुंधरेची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चाललेली आहे. त्यामुळे तिचे रक्षण करणं ही आपली जबाबदारी बनते. वसुंधरा ही केवळ आजची नाही, तर भविष्यातील पिढ्यांचीही आहे. त्यामुळे तिचे रक्षण करणं ही केवळ जबाबदारीच नव्हे, तर कर्तव्य आहे. आपण जर आज सावध राहिलो तर उद्या ही वसुंधरा अधिक सुंदर, सुरक्षित आणि समृद्ध असेल. चला एक पाऊल पुढे टाकू वसुंधराच्या रक्षणासाठी. जेव्हा श्रद्धा असते आणि त्यासोबत समर्पणही असते, तेव्हा अशक्य वाटणारं कोणतेही कार्य शक्य होतं. त्यातील प्रेम, कार्य, ध्येय आणि श्रद्धा यामुळेच टिकून राहते. त्याचप्रमाणे प्रत्येक वाटेवर येणाऱ्या अडचणींवर मात करून आता ही वसुंधरा पायीदिंडी पोहोचली आहे हॉटेल स्वराज मासा, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव या ठिकाणी. या ठिकाणी सर्व यात्रिकी व भाविकांसाठी सायंकाळच्या अल्पोपहाराची सोय करण्यात आलेली आहे. आणि ज्यांनी हे अन्नदान केले ते भाग्यवंत अन्नदाते आहेत निर्मला लक्ष्मण नवगिरे. त्यांचे मनपूर्वक अभिनंदन.
हॉटेल स्वराज मसा, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. माननीय संदीप शिवाजी तांदळे, सरपंच मसा, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव यांच्या उपस्थितीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. नाणी जवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणी जवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणी जवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणी जवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणी जवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणी जवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणी जवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणी जवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणी जवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणी जवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणी जवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणी जवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणी जवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणी जवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणी जवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणी जवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. सर्वांच्या मनामध्ये एकच उत्साह, जल्लोष, गुरुनामाचा गजर करत पूज्यपाद रामानंदाचार्य यांच्या सिद्ध पादुकांना सुंदर सजावट केलेल्या संतपीठावर विराजमान करण्यात आले. त्यानंतर संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांनी यजमानांच्या हस्ते जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे विधिवत पूजन केले. तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणी जवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणी जवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणी जवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणी जवासी नाथ महंता तुझी योगी. सर्व भक्तगणांच्या व यात्रिकींच्या उपस्थितीत
अतिशय मंगलमय व भक्तिमय वातावरणात सांजारती संपन्न झाली. वासीनाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. राणीच वासीनाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. राणीच वासीनाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. राणीच वासीनाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. राणीच वासीनाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीज वासीनाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीज वासीनाथ महंता तुझी या ठिकाणी सर्व यात्रिकी व भाविक महाप्रसाद घेतील. या महाप्रसादाचे अन्नदाते आहेत श्री बालाजी बळीराम गायकवाड. महाप्रसादात गोड पदार्थांचा देखील समावेश केलेला आहे. त्यांचे अन्नदाते आहेत श्री राजेंद्र गणपतराव सांगळे. या दोन्ही दात्यांचे खूप खूप अभिनंदन. रात्री शेजारती करण्यात येईल. आज सर्वच यात्रिकी येथेच विश्रांती घेतील. अशा प्रकारे अतिशय भक्तिमय वातावरणात सर्व भाविक या वसुंधरा पायी दिंडीमध्ये सहभागी झाले. चला तर मग आपणही विश्रांती घेऊया आणि पुन्हा उद्या सकाळी या वसुंधरा पायी दिंडीमध्ये सहभागी होऊया. जय सियाराम. गुरु मा